म्हटलं ना की ते तीन नेते प्रामुख्याने समरजित राजे, हसन मुश्रीफ साहेब आणि संजय दादा मंडी हे आपापसात बसून नेमकं काय झालं याचं विश्लेषण करणं आणि विधानसभेला हे होऊ नये यासाठी योजना करण्यासाठी समर्थ आहेत. पण मी नेहमी छोटा माणूस ना, ग्रामीण भागातला, तर मी उदाहरणं देतो. घरामध्ये मुलाला 95% मार्क्स मिळायला पाहिजे होते, त्याची 85 मिळाले. तर घरामध्ये रक्ताची नाती पण एकमेकाला दोष देतात. मग बायको म्हणते की तुम्ही ना तुमचा प्रवास कमी केला असता आणि पोराकडे जास्त वेळ दिला असता ना तर जमलं असतं. मग आई म्हणते, पुन्हा वडील म्हणतात की तू काय सांगते, रात्री हा टी व्ही बघत बसायचा तेव्हा तू त्याला एक धपाटा मारला असतं तर जमलं असतं. मुलगा असं म्हणतो की तुम्ही दोघे भांडला नसतात ना घरामध्ये तर माझं जमलं असतं. तर हे जर रक्ताच्या नात्याच्या घरामध्ये 10वीला मिळालेल्या 10% कमी मार्क 85 मिळाले ना, म्हणजे 45 नाही मिळाले जसं आत्ताही, असा काही देशामध्ये आडाओडा झाला आहे की गाळातच गेलो. अरे बाबा, एकट्याच्या 241 आल्या, सहयोगी पक्ष म्हणून 300 टच झालो. त्याच दिवशी 3 राज्यामध्ये सरकार आली. काही राज्य अशाची त्या आउटराईट, मध्य प्रदेश 100पैकी 100, गुजरात 100पैकी 100 असं झालं आहे. पण एनिवे, तो एक मानवी स्वभाव आहे की जे शर्ट उत्तम आहे पण तिथे झाड लावताना एक अगरबत्ती लावून एवढासा खड्डा पडला, तो मलाही कळला नाही, नंतर मी बदलणार आहे शर्ट. पण त्या चांगल्या शर्टाचं कौतुक, उत्तम रंग, आज खूप चांगला कलर आहे, नाही, अगरबत्तीचा एक टिपका पडलेला आहे. तर हा मानवी स्वभाव आहे, तुमचाही आहे, माझाही आहे. सॉरी, तू राजकारणामध्ये आलास तर हा प्रश्न उपस्थितच होणार नाही. तर राजकारणामध्ये आपली खुर्ची आपण शोधायची असते, कोणी द्यायला बसलेलं नाही. आणि त्यामुळे प्रत्येकजण आपली खुर्ची शोधतो आहे. इट्स बट नॅचरल इन इंडियन पॉलिटिक्स. भारतीय राजकारणामध्ये ते बरोबरच आहे की तुम्ही काही न करता असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी स्थिती आजच्या राजकारणात झाली नाही. त्यामुळे तुम्हाला मी इंटरेस्टेड आहे दाखवायला लागतं, कामं करून सर्वेमध्ये यायला लागतं. श्रेष्ठींच्या एवढी नाही, मला हे बघा दिलेत तर मग घरी द्या, मी काही श्रेष्ठ नाही भेटत असं नाही, भेटायला झालं सारखं. मग श्रेष्ठी दिवस ताटकळत ठेवतात, तरी अपमान मानून घ्यायचा नाही असं ठरवावं लागतं. त्यामुळे फटका पुढे बसेल असं वाटतं. कशाचा? आशा उंचावल्या जातील आणि बंडखोरीचा फटका मग अशामुळे बसेल असं वाटतं. मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडं कारणाशिवाय काय होत नाही, कारणाने उमेदवाऱ्या घोषित करण्यामध्ये जो उशीर झाला, कारणाने, त्याला कारणं होती, त्याला इफ्स अँड बट होतं. तिकडून हा आला ना तर आपण अडवलं, तर तो बुद्धिबळच असतो ना, तो सगळं तो कुठला चाल करतो तेव्हा चालायचं. पण ते लक्षात घेऊन करेक्शन यावाला होईल. हां, नीट परीक्षेवरून देखील आयोजित केला आहे, कसं पाहता याकडे? असं आहे की सत्तेमध्ये असताना सुद्धा जे चुकतं ते मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे. तर लोकांना असं वाटतं की तुम्ही तुमचं म्हणणं रेटत नाही. आणि त्यामुळे मी इथला पालकमंत्री नसूनही मुश्रीफ साहेबांना असं म्हणणार आहे की एकदा सगळ्या संबंधित घटकांना घेऊन बसा आणि नेमकी अडचण आहे, तुमचं काय म्हणणं आहे. एखाद्या वेळेस त्यातले काही बदल केले, मग त्यात कॉम्पेन्सेशनमधली अमाऊंटची वाढ केली, त्याला आपण जी लाईनअप म्हणतो ती बदलली, तर मार्ग निघते. मला माहीत नाही, मी अभ्यास नाही केला. पण मी मुश्रीफ साहेबांना म्हणणार आहे की एखादा विषय खूप चालला आणि मग सोडवला, यात मजा नाही. तर हे जरा आणखीन कुठेतरी सरकण्याच्या आधी बसा. पहिल्यांदा मला आमच्याबद्दल एक बरं वाक्य ऐकायला मिळालं. आय एम थँक्यू फॉर दॅट. अदरवाईज कागल, मग त्यांचा मेवणा असो नाही चंदगड असं का, आणि मग बाविटकर असो नाही गारगुडे सर, आय एम व्हेरी थँक फॉर यू. दोन्ही ठिकाणी आश्चर्यकारक, म्हणजे म्हणून म्हटलं ना, मला लिहिण्याची सवय कमी आहे, पण मी लिहिणाऱ्या रणजित माजगावकरला लिहायला लावणार आहे. आता मला सांगा, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये कसे बसेच बातले ना, 6,000चं मार्जिन आहे, एक निगेटिव्ह बाजू. माझ्या मतदारसंघामध्ये 75,000चं मार्जिन. कॅन्डिडेट ज्या मतदारसंघामध्ये 1 वर्षापूर्वी बाय इलेक्शनमध्ये आम्हाला हरू विजय झाला, त्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही 15,000ने पुढे. हे अँगल येत नाहीत, एखादंच ही बातमी नाही असं असेल. आणि त्यामुळे हे चांगलं परफॉर्मन्स उत्तर आणि दक्षिणमध्ये झाला, पण तरीही तो मायनसच आहे, कमी असेल, करवीरच्या 61,000च्या तुलनेत कमी असेल. त्यामुळे आम्ही काम करणार आहोत. मी
परवा अख्खा दिवस एक लोकसभा, मग मध्येच कामकाज लागल्यामुळे जाऊन पुन्हा येणार आणि शनिवारी एक लोकसभा. त्या अख्ख्या दिवसामध्ये 2 तास एक विधानसभा, असं 12-12 तास काम करणार आहे. आणि त्या विधानसभेतल्या 10-12 जणांना स्क्रीनवर त्यांचे सगळे बूथ दाखवणार आहे. बूथ क्रमांक 131, एकदम -200 कसं काय झालं, कोण रे बूथ, असं करत 2 तास बैठक करणार आहे. आणि त्यामुळे पराभव तर झालाच नाही, कमी यश मिळालं, त्याचं विश्लेषण करून आम्ही खूप वेगाने परत जाऊ. आता तुम्हाला सांगतो की जे मताधिक्य आहे त्याप्रमाणे 125 जागी तरीही युती पुढे आहे. आणि ठीक आहे, 155 जागी ते पुढे आहेत. आता 125चं 180 करायला वेळ लागत नाही. आणि त्यामुळे राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये हुरळून जाऊ नये. आता ते हुरळून जाणं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार. दादा